महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे एक मोठं नाट्य आहे आणि गेल्या काही दिवसात या नाट्यामध्ये सत्ता कारणाचे रुसवे फुगवे चढ उतार यांचा अप्रतिम खेळ पाहायला मिळाला। या नाट्याच्या केंद्रस्थानी होते एकनाथ शिंदे। त्यांनी घेतलेली भूमिका, त्यांची संघर्षमय अवस्था आणि याचा सत्ता कारणावर काय परिणाम होईल हेच आपण समजून घेऊया। चला या सत्ता कारणाच्या खेळाची एक सुरस सफर करूया। 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली बंड केलं। 40 आमदारांसह त्यांनी शिवसेनेतून भाजपकडे जाण्याचा मोठा निर्णय घेतला। त्यावेळी भाजपने 105 आमदार असूनही मुख्यमंत्रीपद शिंदे यांना दिलं। यात भाजपचा स्वार्थ होता हे स्पष्ट आहे। आम्ही शिवसैनिकालाच मुख्यमंत्री बनवलं हा संदेश देण्यासाठी ही चाल खेळली गेली होती। मात्र यावेळच्या निवडणुकीत परिस्थिती वेगळी होती। भाजपने 132 जागा जिंकल्या आणि सत्तेचा अंकुश पुन्हा फडणवीसांच्या हातात जाणं जवळजवळ ठरलं आणि इथूनच शिंदेंचा संघर्ष सुरू झाला। निवडणुकीनंतर शिंदेंचा विश्वास होता की मुख्यमंत्रीपद त्यांच्याच वाटेला येईल, कारण विधानसभा निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली लढवली गेली होती। महायुतीचं यश हे माझं आहे असा त्यांचा ठाम विश्वास होता। मात्र भाजपसाठी ही वेळ वेगळी होती। दिल्लीतील भाजप नेतृत्वाने ठरवलं होतं की मुख्यमंत्रीपद फडणवीसांना दिलं जाईल। शिंदे यांना याचा अंदाज होताच, पण त्यांनी मी सहजासहजी मागे हटणार नाही हा संदेश देण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न सुरू ठेवला। या संपूर्ण प्रक्रियेत अजित पवार यांची भूमिका खूपच वेगळी होती। त्यांनी लगेच वस्तुस्थिती स्वीकारली होती। कोणत्याही महत्त्वाच्या खात्यासाठी त्यांनी अडून बसल्याचं अजिबात ऐकण्यात आलं नाही। त्यांनी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देत सत्तेत आपलं स्थान पक्क केलं आणि म्हणूनच शिंदेंचं स्थान आणखी कमकुवत झालं। बार्गेनिंग पॉवर म्हणजे राजकीय वाटाघाटीची ताकद, ती शिंदेंच्या हातातून निसटत गेली। शिंदे यांनी आधी गृहमंत्रीपद मागितलं, पण ते भाजपनं स्वतःकडेच ठेवलं। मग महसूल खातं मिळण्याच्या शक्यतेवर चर्चा सुरू झाली। मात्र त्यांनाही जाणवलं की भाजपला शिवसेना किंवा राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची आता गरज उरली नाहीये। त्यामुळे त्यांचा तडजोडीचा प्रयत्न प्रभावहीन ठरतोय। एका लढवय्या पक्षाचं नेतृत्व करण्याचा दावा करताना शिंदेंनी एक ठाम पाऊल उचलायला हवं होतं। मुख्यमंत्रीपद जर नसेल तर सत्तेत नसेल अशी ठाम भूमिका घेतली असती तर शिवसेनेचा लढवय्येपणा सिद्ध झाला असता। मात्र त्यांनी या वस्तुस्थितीला आव्हान देणं टाळलं। लोकांना जाणवलं की हे सगळं फक्त एक औपचारिक संघर्ष आहे, त्यांच्या रुसव्या फुगव्यातून राजकीय लाभ मिळणार नाही हे तर आता स्पष्ट झालं होतं। काही दिवसांपूर्वी भाजपमधल्या एका नेत्याने म्हटलं होतं की उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महायुतीला अधिक जागा मिळाल्या असत्या। याचा सरळ अर्थ असा होतो की शिंदे यांचं नेतृत्व तितकंसं प्रभावी ठरलेलं नाहीये। ही टीका अप्रत्यक्षपणे शिंदेंपर्यंत पोहोचली होती, तरीही त्यांनी संघर्ष मात्र सुरू ठेवला होता। एकनाथ शिंदे यांनी संघर्ष केला, पण त्यांच्या हातात फारसं काही आलं नाही। सत्ता करण्यात त्यांची भूमिका फक्त एक औपचारिक राहिली आहे का, की यापासून त्यांनी काही शिकलं हे येणाऱ्या काळात ठरेल। त्यांनी लढवय्येपणा दाखवला असता तर सत्ता कारणात त्यांना स्वतःचं स्थान पुन्हा प्रस्थापित करता आलं असतं। मात्र त्यांनी वस्तुस्थिती स्वीकारत केवळ राजकीय अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न केला असल्याचं अनेक राजकीय विश्लेषकांकडून बोललं जातंय। महाराष्ट्राच्या राजकारणाचं भवितव्य काय असेल? एकनाथ शिंदेंच्या या संघर्षातून त्यांना काही फायदा होईल का? आणि भाजपच्या या सत्ता कारणात शिवसेनेला भविष्यात काय भूमिका बजावता येईल याविषयी तुमचं मत काय? खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि अशाच सत्ता कारणातील रोमहर्षक कथांसाठी आणि अपडेट्ससाठी आमच्या सिविक मिररच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।